नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, यावर्षी श्रावण महिना असणार आहे खास. हे काम या श्रावण महिन्यात नक्की करा. मित्रांनो, हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव व्रत असतोच. त्यामुळे प्रत्येक महिना हा महत्त्वाचा आहे. त्यात श्रावण महिना विशेष महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिन्यात देवांचे देव महादेवासह देवी पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते. मान्यतेनुसार असे केल्याने सकारात्मक फळ आपल्याला प्राप्त होतात. हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित असतो. पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ सुरू होतो. यंदा या महिन्यात एकूण 5 श्रावण सोमवार येत आहे. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया की यावर्षी श्रावण महिना का आहे खास. मित्रांनो, यंदा कधी सुरू होणार आहे श्रावण? तर यंदा श्रावण मास हा ऑगस्ट महिन्यात सुरू होत आहे. पंचांगानुसार श्रावण मास हा 5 ऑगस्ट 2024 म्हणजेच श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे. तर हा श्रावण महिना 3 सप्टेंबर 2024 म्हणजेच श्रावण अमावस्या तिथीने श्रावण मास समाप्त होईल. यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण 5 सोमवार आपल्याला मिळणार आहेत. आता जाणून घेऊया की का आहे यावर्षी श्रावण महिना एवढा खास. तर मित्रांनो, यंदाचा श्रावण महिना खूप खास असणार आहे. कारण श्रावण जो सुरू होत आहे, श्रावणाचा जो पहिला दिवस आहे तो सोमवारचा दिवस आहे. सोमवारपासून म्हणजेच 5 ऑगस्ट 2024 सोमवारच्या दिवसापासून श्रावण महिन्याचा पहिला दिवस येत आहेत. आणि पहिल्या दिवशीच आपण श्रावणाचे व्रत करणार आहोत. सोमवार हा देवांचे देव महादेव यांना समर्पित असा दिवस आहे. त्यात हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यात विनायक चतुर्थी, नागपंचमी, शीतला सप्तमी, दुर्गा अष्टमी, पुत्रदा एकादशी, नारळी पौर्णिमा, संकष्ट चतुर्थी, कालाष्टमी, अजा एकादशी, शनी प्रदोष व्रत, मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव येत आहेत. अजून एक महत्त्वाचं, श्रावण महिना 5 ऑगस्ट 2024 सोमवारच्या दिवशी सुरू होत आहे. परंतु त्यासोबतच हा श्रावण महिना 3 सप्टेंबर सोमवारच्या दिवशीच संपणार आहे. म्हणजे सोमवारच्या दिवशी श्रावण सुरू होतो आहे आणि सोमवारच्या दिवशीच श्रावण महिना संपतो आहे. म्हणून हा श्रावण महिना अत्याधिक खास मानला जाणार आहे. कारण हा जसं सोमवारच्या दिवशी श्रावण सुरू होतो आणि सोमवारच्या दिवशी श्रावण संपतो, हे जो संयोग बनतो, हा जो योग बनतो, हा अनेको वर्षानंतर येत असतो. आणि म्हणून श्रावणाच्या पहिल्या दिवशीच आपल्या सगळ्यांचे उपवास असतील आणि श्रावणाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा आपल्या सगळ्यांचे उपवास असतील. तर 5 सोमवार यावेळेस श्रावण सोमवार करायला आपल्याला मिळणार आहे. तर आपल्याला एक खास काम या श्रावण सोमवारी 5 सोमवारी आपल्याला करायचे आहे. पहिल्या दिवसापासून करा, पहिला सोमवार, दुसरा सोमवार, तिसरा, चौथा आणि शेवटच्या दिवशी शेवटच्या सोमवारी तुम्हाला करायचे आहे. ते म्हणजे शिव लीलामृत हा पारायण तुम्हाला दर सोमवारी वाचायचा आहे. दर सोमवारी शिवलीलामृत पारायण तुम्ही अवश्य वाचा. याने खूप तुम्हाला फायदा होतील. तुमच्या घरातल्या अडीअडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी दूर होतील आणि सगळं काही सुखमय वातावरण तुमच्या घरात निर्माण होईल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.